नमस्कार. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 14व्या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागील भागात आपण पाहिल्या आमच्या विवाहासंबंधीच्या घडामोडी. या भागात आपण पाहणार आहोत प्रेमवंचित डॉक्टर आंबेडकर. प्रेमवंचित डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांच्या आईचे ते अवघ्या 5 वर्षाचे असताना निधन झाल्याने मातृप्रेमाला त्यांना जाण येण्यापूर्वीच मुकावे लागले. मातेच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केला. पुढे रामजीरावांनी दुसरा विवाह केला. पण सावत्र आई ती शेवटी सावत्रच. तिच्याकडून कसले प्रेम मिळणार? डॉक्टर आंबेडकरांशी तिचे कधीही पटले नाही. सन 1913च्या फेब्रुवारीत सुभेदार रामजीरावांचे मुंबईत निधन झाले. वडिलांच्या निधनाने डॉक्टर आंबेडकरांचा एकमेव आधार तुटला. त्यामुळे पितृप्रेमालाही ते पारखे झाले. विद्यार्थी दशेत असतानाच सन 1906च्या एप्रिल महिन्यात त्यांचे गोपाळ बाबा वलंगकरांच्या नात्यातील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पण कौटुंबिक स्वास्थ्य त्यांना कधी लाभलेच नाही. कारण पुढे 1913मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने शिक्षणाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीही त्यांच्या शिरावर पडली. काही काळ बडोदे सरकारात नोकरी केली. नंतर जुलै 1913 ते जून 1917 पर्यंत इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी त्यांना राहावे लागले. 1917 सालात कराराप्रमाणे बडोदे सरकारच्या नोकरीत राहावे लागले. तेथील कटू अनुभवाने परत मुंबईत आले. 1920 ते 1923 पर्यंत परत ते लंडन, जर्मनीत MSc, DSc आणि बार ॲट लॉसाठी गेले. नंतर 1924 सालापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. पुढे महाड, चौदार तळे सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह, 3 गोलमेज परिषदा, पुणे करार इत्यादी घटना घडल्या. सांगायचे मतलब एवढेच की या धकाधकीत ते घरी किती वेळ राहणार? या उपरांत वकिली, वाचन, लिखाण, सभा, परिषदा, दौरे यातून बायकोच्या सानिध्यात घालवण्यास त्यांना कितीसा वेळ मिळाला असेल. तशात रमाबाई अशिक्षित होत्या आणि डॉक्टर साहेब प्रकांड पंडित. त्यामुळे रमाबाई अत्यंत संकोचाने वागत. डॉक्टर आंबेडकरांचा जो कौटुंबिक ग्रुप फोटो आहे त्यातही रमाबाई किती संकोचून बसल्या आहेत याची सहजच कल्पना येते. या पती पत्नीमध्ये अदृश्य असा कदाचित शैक्षणिक कारणामुळे दुरावा जाणवतो. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर आंबेडकर बहुधा दामोदर हॉल, परळ येथील आपल्या ऑफिसातच राहत. 2-4 दिवसांनी कधीमधी घरी येत. डॉक्टर आंबेडकरांच्या अहिर्निश चिंतेने, उपासतापासाने रमाबाई अत्यंत क्षीण होत राहिल्या. तशात त्यांना क्षयरोगाने घेरले आणि शेवटी 1935 त्यांचे निधन झाले. अशा प्रकारे पत्नी प्रेमालाही ते वंचित झाले. संतती प्रेम वा संतती सुखापासूनही ते वंचितच राहिले. सन 1912च्या डिसेंबरात यशवंतचा जन्म झाला. पण तो सदैव आजारीच असे. यशवंतचे आजारपण हा त्यांचा नेहमीच चिंतेचा विषय होता. यशवंतनंतर 3 मुलगे आणि 1 मुलगी अशी 4 अपत्ये त्यांना झाली. परंतु त्यातील एकही जगले नाही. विशेषतः सन 1926च्या जुलै महिन्यात सर्वात धाकटा मुलगा राजरत्न कालवश झाला. या मुलावर त्यांचे निरतिशय प्रेम होते. आपले स्नेही दत्तोबा यांना राजरत्नच्या निधनानंतर ते लिहितात, माझा शेवटचा मुलगा असामान्यच होता. त्याच्यासारखा मुलगा मी क्वचितच पाहिला असेल. तो गेल्याने माझे आयुष्य रानाने माजलेल्या बागेसारखे झाले आहे. राजरत्न गेला आणि डॉक्टर आंबेडकरांचे संसारावरूनच मन उडाले. त्यानंतर क्वचितच ते घरी जात असत. मुलीचे प्रेम त्यांना लाभलेच नाही. राहता राहिला फक्त यशवंत. पण तोही सदैव आजारीच असे. आजारपणाने म्हणा किंवा अन्य प्रतिकूल परिस्थितीने म्हणा, यशवंत काही शिकू शकला नाही. त्याला अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात पाठवण्याची डॉक्टरांची फार इच्छा होती, पण ती सफल होऊ शकली नाही.
डॉक्टर आंबेडकरांना बंधू भगिनींचे प्रेमही लाभले नाही. वडील बंधू बाळाराम यांचे सन 1927च्या नोव्हेंबरात निधन झाले. बहिणीही मागे पुढे गेल्या, त्यामुळे त्यांना जवळचे कोणीही आप्तेष्ट नव्हते. साहजिकच मातृप्रेम, पितृप्रेम, पत्नीप्रेम, संततीप्रेम, बंधुप्रेम व आप्तेष्टांचे प्रेम यापासून ते सदैव वंचितच राहिले. त्यांचे मन प्रेमासाठी आसुसलेलेच राहिले. पण दलितोद्धाराच्या कार्यात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील उणीवा कधीही आडव्या येऊ दिल्या नाहीत. दलितोद्धाराच्या पावन कार्यासाठी त्यांनी आपली सारी बुद्धिमत्ता, उभे आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्याला तोड इतिहासात शोधूनही सापडणार नाही. आपल्या कार्यापुढे त्यांनी आपल्या शरीर प्रकृतीची, मानसिक स्वास्थ्याची कधीही पर्वा केली नाही. त्यामुळे शरीर प्रकृतीवर व्हायचे ते अपरिहार्य प्रतिकूल परिणाम झालेच. प्रकृती अस्वास्थ्याच्या निमित्तातून योगायोगाने त्यांची माझी भेट झाली आणि ती जीवाशिवाचीच भेट ठरली आणि माझे अवघे जीवन सार्थकी लागले. वास्तविक पाहता दुसऱ्या लग्नाचा विचार त्यांच्या मनात कधीही नव्हता आणि सहकारी आग्रह करीत असूनही नव्हता. यासंबंधी एका पत्रात ते भाऊरावांना लिहितात, माझी दैनंदिन जेवणाची व इन्सुलिन इंजेक्शन वगैरे बाबत काळजी घेणारे कोणी नसेल तर मधुमेहाचा हा आजार उलट उचल खाणार नाही असे मुळीच सांगता येणार नाही. माझ्या मित्रांचे असे म्हणणे आहे की जर माझी लग्न करण्याची तयारी नसेल तर मी शुश्रूषेसाठी एखादी नर्स वा घरदार सांभाळणारी बाई पाहावी. या गोष्टीचा मी बऱ्याच काळापासून विचार करीत आहे. नर्स वा बाई ठेवल्याने लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतील. याचकरिता लग्न करणे हा अधिक चांगला मार्ग आहे. चिरंजीव यशवंतच्या आईच्या मृत्यूनंतर लग्न करावायचे नाही असा माझा निश्चय होता, परंतु प्राप्त परिस्थितीत मजवर माझा निश्चय मोडण्याची पाळी आली आहे. डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात की लवकर मरणे किंवा लग्न करणे यातून कोणती तरी एक गोष्ट निवडणे भाग आहे. यासाठी माझ्या पसंती वा गरजेनुरूप पत्नी मिळणे अशक्य नसले तरी अवघड आहे. माझी पत्नी होणारी स्त्री सुशिक्षित असली पाहिजे, तसेच ती डॉक्टरकीचा व्यवसाय करणारी असली पाहिजे. त्याचबरोबर ती स्वयंपाक पाण्यातही चांगली हुशार पाहिजे. या गोष्टींचा विचार करता आपल्या समाजात या तिन्ही गुणांनी युक्त व माझ्या वयाला अनुरूप अशी एखादी स्त्री मिळणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तसेच इतर दुसऱ्या समाजातही माझे काही संबंध नसल्याने माझ्याशी लग्न करावयास अशी स्त्री मिळणेही अवघड दिसते. अशा या पार्श्वभूमीवर नेमकी माझ्याशी त्यांची भेट व्हावी हा खरोखरच डॉक्टर आंबेडकर म्हणतात तसा दैवी योगच नव्हे तर आत्मैक्य योग आहे, यात मुळीच संदेह नाही. डॉक्टर आंबेडकरांनी मला आपल्या योग्य समजावे हे माझे भाग्य असून या पत्रात उल्लेखलेले सर्व गुण माझ्यात त्यांना गवसावेत हे माझे महत्भाग्य. कारण त्यामुळेच मला डॉक्टर आंबेडकरांच्या समवेत सहजीवन व्यतीत करता येऊन माझ्या अवघ्या जन्माचे सार्थक झाले. मातृप्रेम, पितृप्रेम, पत्नीप्रेम, संतती सुख, बंधू भगिनी प्रेम, आप्तेष्टांचे प्रेम आणि आपुलकी यापासून डॉक्टर आंबेडकरांना वंचित राहावे लागले. ते अत्यंत एकाकी होते. त्यांचे वैयक्तिक जीवन अक्षरशः एकलकोंडे झाले होते. आजारपणाच्या निमित्ताने का होईना पण दुसरे लग्न करण्याचा त्यांना अधिक आस्थेने विचार करावा लागला आणि तशात माझी भेट झाली. त्यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि मी होकार दिला. यामुळे सर्व प्रकारच्या प्रेमापासून वंचित असल्याने आसुसलेल्या त्यांच्या मनाचे बांध फुटले आणि म्हणून प्रेमाचा आणि आत्यंतिक आपुलकीचा त्यांनी माझ्यावर अक्षरशः वर्षाव केला. मीही प्रतिसाद दिला. त्यांचे माझ्यावरील आत्यंतिक प्रेम आणि आत्मीयता केवळ शारीरिकच नव्हती तर आध्यात्मिक व पारलौकिक होती. याचा प्रत्यय त्यांच्या पत्रातील प्रत्येक शब्दात प्रकट झालेला दिसून येईल. एखाद्या खडकाखाली शुद्ध निर्मळ झरा असावा त्याचे डॉक्टर आंबेडकरांबाबतही दिसून येईल. त्यांचा चेहरा काहीसा उग्र आणि
आणि एकूण व्यक्तिमत्वाला गांभीर्याची आणि अखंड अभ्यासू वृत्तीमुळे भव्य तेजाची जोड मिळाली होती. पण त्यांचे मन आणि अंतःकरण किती निर्मळ, कोमल आणि भावनाप्रधान होते याची प्रचिती त्यांच्या पत्रांमधून पावलोपावली येते. पुढील भागात पाहू प्रेमवंचित आंबेडकर आणि त्यांनी माझ्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव. भेटू पुढील भागात.